नमस्कार, मी रेश्मा बांगर. खरं तर माझं नाव आधीचं नाव शारदा आहे. शारदा आणि शिक्षण याचं फार घनिष्ठ संबंध आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून मला हे खूप दिवसापासून वाटत होतं काहीतरी आपण आपलं शेअर करावं किंवा आपली जी माहिती आहे ती शेअर करावी, जेणेकरून कोणाला तरी उत्तेजन मिळू शकतं. शिक्षण आणि मी हा खरा तर विषय आहे. शिक्षणासाठी मी खूप खस्ता खाल्ला, खूप स्ट्रगल केला. म्हणजे आम्हाला वह्या पेन्सिल हे वेळेवर कधी मिळालेलं नाही आहे. इव्हन मी 4थीपर्यंत असताना बऱ्याचदा मी असं केलं असेल की जी मुलं पेपर फाडून वहीची पानं फाडून फेकतात खिडकीच्या मागे, ती जमा करून आणून त्यांना प्लेन करून आणि धाग्याने त्याचे वह्या बनवलेल्या असतील. त्याच्यानंतर एक रेनॉल्डचा पेन 2-2 वर्ष वापरला आहे मी. असं असताना पण शिक्षणासाठी माझा जो अट्टहास होता तो खूप होता सुरुवातीपासून. म्हणजे ती जिद्द होती की शिक्षणासाठी मी काहीही करू शकते आणि त्यासाठी मी प्रयत्नही केले. आज मी चांगल्या लेवलला आहे, चांगला जॉब करते, चांगल्या सॅलरी आहेत आणि चांगलं लाईफ जगते असं म्हणायला हरकत नाही. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप सहन केलं. म्हणजे इव्हन आम्हाला 9वीला जाईपर्यंत पायाला चप्पल माहीत नव्हती. 9वीला गेल्यानंतर मला पायाला चप्पलपर्यंत पंजाबी ड्रेस युनिफॉर्म चेंज झाला म्हणून, आणि त्यासाठी चप्पल आईवडिलांना घ्यायला लागले. 4 ते 5 किलोमीटर चालत जायचं, रोज सकाळी चालत यायचं, एवढ्या लांब शाळा. त्यात तर थंडीच्या दिवसात अशी मजा असायची की रस्त्याची खडी सगळी निघालेली असायची आणि थंडीतनं त्या खडीवरनं चालत जायचं. हे फार भयंकर असायचं. इव्हन सकाळी चहा घेतला तर घेतला, नाही तर बिना चहाचं गेलं की दुपारी 1-1:30ला घरी येणार तेव्हा जेवायचं. त्यामुळं लहानपण आमचं खूप हलाखीचं गेलं. आणि ह्याच्यात मला सांगायला काही कमीपणा वाटत नाही, कारण तर मी माझ्या लाईफमध्ये बऱ्यापैकी चांगलं अचीव केलं. काहींचं असं म्हणणं असतं की गरिबी पण गरिबीतूनच पुढे येतो माणूस, आणि त्याच्यासाठी लाज नाही वाटत कुठल्या गोष्टीची. विषय आहे शिक्षणाचा की शिक्षणासाठी मी खूप अडापिटा केला. मी माझ्या आयुष्यामध्ये मला फक्त 3 वेळा युनिफॉर्म भेटला नवीन. एकदा माझ्या बाबांनी, मी 6वीला असताना घेतला होता. 9वीला गेल्यानंतर माझ्या मामाने मला युनिफॉर्म घेतला होता. आणि 11वीला गेल्यानंतर मी माझ्या पैशाने खरेदी केलेलं. म्हणजे मी त्यावेळेला पण सुट्ट्यांमध्ये कामं करून आणि कॅटरर्समध्ये काम केलं होतं, आणि काम करून मग युनिफॉर्म आणि छत्री घेतली होती. सो छत्री पण मला माझ्या पूर्ण शिक्षण लाईफमध्ये फक्त 1-2दा छत्री मिळाली. त्यात पण 9वीला असताना ती घेतली. त्याच दिवशी काहीतरी घ्यायला गेल्यावर ते दुकानात विसरून गेली, ती छत्री गेली, ती मला परत मिळालीच नाही. म्हणजे मी बिना छत्रीचंच 10वीपर्यंत शिक्षण केलं. पुस्तकं आपली प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकायची. काकांची मुलगी बरोबर होती, सो एका छत्रीतनं जायचं. मध्येच काहीतरी खटकलं का तिने छत्री घेऊन जायचं की आपण धावत धावत ह्या झाडाखाली येऊन थांब, मग थोडंसं पाऊस थांबला का त्या झाडाखाली थांब. पेपर ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले बुक्स असल्या, पुस्तकं ठेवल्याने ती पुस्तकांची पिशवी डोक्यावर घ्यायची आणि भिजत घरी यायचं. हा असा शिक्षणाचा प्रवास होता माझा. आज आम्ही मुलांना हवं ते प्रत्येक गोष्ट पुरवतो, प्रत्येक गोष्ट देतो, पण आम्हाला यातलं कुठलंच काही मिळालेलं नव्हतं आणि त्याची खंत नाही वाटली कधी नाही मिळालं म्हणून. तेव्हा समजूतदारपणा होता आमच्याकडे की आज नाही मिळालं ना, पण आयुष्यात आपल्याला भरपूर काही करायचं आहे. ती जी जिद्द होती, ती जिद्दच आज मला इथपर्यंत घेऊन आली. मी कुठलीही डिग्री घेतलेली नाही आहे. मी कुठल्याही मोठ्या एज्युकेशन कॉलेजमधनं शिक्षण केलेलं नाही. इव्हन माझं ग्रॅज्युएशन पण पूर्ण नाही झालं. ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर मी कंप्लीटच नाही केलं. पण मी 11वीला असतानाच कम्प्युटरमध्ये एंट्री केली आणि तिथून मी मग स्वतःच्याच याच्यावरती शिकत राहिले. जे नवीन त्यामध्ये लाईनमध्ये येत राहील ते स्वतःहून सगळं अपडेट करत राहिले, शिकत राहिले. आणि आज मी चांगल्या लेवलला आहे, चांगल्या ठिकाणी जॉब करते. गेली 10 वर्ष झाली मी डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून या प्रोफाईलवरतीच काम करते. आणि मला असं बघताना ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझ्या हाताखाली म्हणा किंवा माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत हे सगळे MBA केलेले वगैरे असतात, चांगले डिग्रीवाले असतात, आणि तेवढं करून, तेवढा पैसा खर्च करून आणि तेवढं शिक्षण घेऊन ते तिथे येतात, आणि मी त्यांच्यासमोर खूप कमी ह्याच्यामध्ये तिथपर्यंत पोहोचलेली. ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. आणि मला म्हणजे खरं तर व्हिडिओ पण मी याचसाठी टाकते हल्ली की शिक्षणाचा जो काही बाजार चालला आहे आणि सगळ्यांना परवडणारा नाही आहे, आणि त्याच्यामुळे बरेचसे लोक निराश होतात. मुलांना ॲडमिशन मिळत नाहीत, तिथे पैशाअभावी त्यांना तिथे जाता येत नाही, त्यांना कुठेतरी ते
म्हणजे काय म्हणतो बॅक हिट होतं किंवा त्यांना वाईटही वाटतं पालकांना पण की आपल्या मुलांना आपण हे देऊ शकत नाही, ते देऊ शकत नाही किंवा चांगल्या टाईपचं शिक्षण देऊ शकत नाही. मलाही म्हणायचं आहे ज्याच्याकडे शिकायची ताकद आहे तो कसंही आणि काहीही शिकू शकतो. इव्हन मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की मी 12वीच्या बेसिसवरती सगळे कोर्सेस केले म्हणा आणि असं करूनही पण मी काय फार फीज वगैरे घालवले नाही आहेत. आणि असं असताना देखील मी इंडियाच्या बाहेरच्या देशातले पण बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत. इव्हन नेदरलँड आहे, UK आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अशा भरपूर ठिकाणचे मी प्रोजेक्ट याआधी केलेले आहेत. सो नाडने त्यातही माझं शिक्षणही मराठी मीडियममधनं झालेलं आहे. त्यामुळे मला कुठेही लँग्वेज इश्यू आलेला नाही आहे की बाबा मला इंग्लिश तेवढा चांगल्या लेवलला बोलता येत नाही, त्यामुळे मला जमेल का, मला मिळेल का, असं कधी बघायला भेटलेलं नाही आहे. आणि एक हा छोटासा व्हिडिओ बनवते मी, नंतर मी पुढे सिरीज वाईज टाकत जाईल. मला बरेच एक्सपिरियन्स याच्यामध्ये शेअर करायचे आहेत आणि बऱ्याच गोष्टी यामध्ये सांगायच्या आहेत ज्या इतरांनाही उपयोगी होतील आणि पुढे जाण्यासाठी त्याची मदत होईल. सो यातून मला पालकांना हे सांगायचं आहे की तुम्ही आताच्या कॉम्पिटिशनवरती नका जाऊ. तुमच्या खिशाला जे परवडेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, पण त्याबरोबर त्यांना जाणीव द्या. ती जाणीव दिली तर ती मुलं त्या गोष्टीची जाणीव ठेवून पुढे जातील आणि तुमचीही जाणीव ठेवतील, तुमच्या कष्टाची जाणीव ठेवतील. तुम्ही त्यांना हवं ते देत गेलात तर ते ना तुमची जाणीव ठेवणार आहेत ना तुमच्या कष्टाची जाणीव ठेवणार आहेत. तेव्हा त्यांना गरजेपुरतंच द्या, गरजेपेक्षा जास्त गोष्टी देऊ नका. मी माझा एक छोटासा एक्सपिरियन्स सांगते की माझ्या मुलीला फर्स्ट स्टँडर्डला का सेकंड स्टँडर्डला असताना काहीतरी पिकनिकला जायचं होतं. 1000 रुपीज फीज होत्या. घाटकोपरला जायचं होतं काहीतरी, ते आहे इमेजिका का घाटकोपरला कुठलंही आहे ते माहीत नाही, मला एवढं आठवत नाही. तर तिकडे जायचं होतं. तर ही बोलली तिथे फ्रेंडसमोर की माझी मम्मी मला असं काढून देईल मी सांगितले का पैसे फीजचे. आणि मला येऊन सांगितलं की मी माझ्या फ्रेंड्सना असं सांगितलं की माझी मम्मी तुम्हाला पटकन काढून देईल फीजचे पैसे ट्रिपसाठी. सो मी काही बोलली नाही तिला, म्हटलं असं आहे का, ठीक आहे. मी तिला ती 15 दिवस माझ्याकडे कंटिन्यू मागत राहिली. मी तिला ज्या दिवशी पिकनिक जाणार ना त्याच्या 2 दिवशी आधी म्हणजे सगळ्यात शेवटी तिला ते पैसे दिले. का तर तिच्या डोक्यामध्ये जे आलं होतं की माझी मम्मी मला असं देईल, ते मला नको होतं. मुलांना घडवतो म्हणजे काय, आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांना घडवत असतो आणि ही जाणीव करून द्यायची असते. आणि म्हणून ती आजही तिला आठवण आहे म्हणून ती आत्ता पण मला कुठली गोष्ट लगेच सांगत नाही, कारण तिला माहिती आहे मला मम्मी वेळेला देणार नाही. वेळेला देईल पण वेळेच्या आधी नाही देणार. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की मुलांचे आमाप किंवा लाड करू नका, गरजेपुरतेच करा, गरजेपेक्षा जास्त करू नका. आणि त्यांना तुम्ही जाणीव दिलीत ना ते स्वतःच्या पायावर सहज उभे राहतील आणि तुम्हालाही बघतील. सो हा एक छोटासा व्हिडिओ मी टाकते, बघा तुम्हाला कसं वाटतं आहे. लाईक शेअर करा आवडला तर. मी यापुढे अजून व्हिडिओज टाकणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या मुलांना कुठल्या लाईनला जाता येईल, कुठलं सोपं पडेल, जिथे कमी खर्चामध्ये तुम्ही कसं करू शकता. इव्हन तुमच्या मुलांना इथे राहून पण बाहेरच्या देशामध्ये जाऊन कसं शिकता येईल, म्हणजे तिकडे नाही जाता किंवा तिथल्या जॉब कसे करता येतील, या सगळ्याचं मी सिरीज वाईज गायडन्सवरती व्हिडिओज टाकत जाईल. जर कोणाला वाटलंच तर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.